की गुंठा म्हणजे काय आणि आर म्हणजे काय. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे, तुम्हालाही पडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेतीच्या मोजण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बघा, सगळ्यात पहिले आपण पारंपरिक पद्धत पाहू. आपल्या भारतामध्ये काय अवेलेबल आहे. आपल्या भारतामध्ये काय माहितीये का, गुंठा आणि एकर आपण म्हणतो. आपण हेक्टर आणि आर आपल्या आजानबी म्हणेल नाही, आपल्या 7-12वर हेक्टर आणि आर आहे, पण आपल्याला कोणी सांगितलं नाही हेक्टर आणि आर असतं म्हणून. आपलं चालूच आहे एकर आणि गुंठा. तर सगळ्यात पहिले एकर आणि गुंठा समजून सांगतो. बघा, आता मोजायचं तर आपण जसं पाहिली आदली केलं होतं का नाही, तसे आपले माप होते, ते अजून चालू आहे. बघा, गुंठा म्हणजे आपण काय केलं माहितीये का, 1089 स्क्वेअर फूट. आता जुने लोक काय म्हणायचे, 33/33 केलं की आपण एक गुंठा म्हणायचा. चला म्हणले, आणि असे 40 गुंठे झाले की मग एकर केलं. इथपर्यंत तुमच्या गोष्ट लक्षात आलेली आहे, हे चालूच आहे. पण काही जणांनी काय केलं माहितीये का, आरला गुंठ्यात घुसवलं, एकरलं, इकडं आणलं, ह्या गोष्टी केल्या. लक्षात घ्या, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या ठेवा. जे काही मेट्रिक युनिट्स आहेत पूर्ण जगामध्ये वापरल्या जाणारे ते आहे हेक्टर, आर आणि चौरस मीटर. बघा, तुमच्या 7-12वर बी तुम्हाला हेच पाहायला दिसतं. तर सगळ्यात पहिले आपण हेक्टर, आर आणि चौरस मीटर समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले काय पकडलं माहितीये का, चौरस मीटर. तर चौरस मीटर म्हणजे काय, मीटर साईड बाय मीटर साईड, तर स्क्वेअर मीटर येतं, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर चौरस मीटर आपण आणलं तर मग काय झालं माहितीये का, तर चौरस मीटर समजा 1000 असेल तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल. मग काय केलं माहितीये का, 100 चौरस मीटर झाले की आपण एक आर म्हणणार. इथपर्यंत क्लिअर झालं, ठीक आहे. मग असे 100 आर झाले की आपण एक हेक्टर म्हणणार. एवढं इतकं तर कळलं तुम्हाला. 100 झाले की एक आर आणि 100 आर झाले की एक हेक्टर. आता इथं बघा 7-12वर तुमचं असं दिलेलं आहे. बघा, पहिला राखाना हेक्टरचा आहे, दुसरा आरचा आहे, तिसरा चौरस. एकदम सुटसुटी, ते काही पाहायचं काम नाही. याचा अर्थ काय, इथं 1 हेक्टर वावर आहे आणि अजून 8 आर आहे आणि पुन्हा असे सुट्टे पैसे दिलेले 20 चौरस मीटर. किती सुंदर आहे पहा बरं, किती समजायला सोपं आहे. आणि असं पण दिलेलं बघा 1.08.20. याला वाचायचं कसं, पहिलं हेक्टर, इथे 1 हेक्टर आहे, 0.8 आर आहेत आणि 20 चौरस मीटर आहेत. इथपर्यंत तुम्हाला कळलं. पण चला, आपल्याला एकर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर डायरेक्ट या हेक्टरला तुम्ही काय करा, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. जर एकर तुम्हाला काढायचं असेल तर हेक्टर मल्टिप्लाय बाय, म्हणजे हेक्टरला कशाने गुणा, 2.471005 न गुणायचं. बघा, हे गुणाकार केला की आपलं उत्तर काय आलं माहितीये का, 2.6773 एकर. हे आता एकर मध्ये निघलं. तर ही सगळ्यात सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि शेतकऱ्याच्या विशेष मुलांपर्यंत पोहोचवा, म्हणजे हा फरक त्यांना नक्कीच कळला पाहिजे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.